मी तुम्हाला ट्रेड कसा घ्यायचा ते पण दाखवतो. आता लक्ष द्या, मार्केट चालू झालं 9:15ला. हळूहळू 1-1 मिनिटाचा डेटा अपलोड होत जाईल इथं. त्याप्रमाणे इथं तुम्हाला काय एंट्री घ्यायची त्याचे रेट येते. पहिले तर तुम्हाला सांगितले 23,565च्या खाली सेल करायचं आहे. इथे 23,562 वर बाय करायचं आहे. जो पहिला ऍक्टिव्हिटी होतो त्याच्यामध्ये बघू आपण. इकडे लक्ष द्या, 9:41च्या आसपास हा कॉल आपला सेल साईडला ऍक्टिव्हेट झाला. तर आपण आता याचं लाईव्ह ऍक्टिव्हेट बघूया. अल्गो टेस्ट म्हणून साईट आहे, तुम्ही पण इथे जाऊन चेक करू शकता. ऑप्शन चेन मध्ये जाऊया आपण. तर निफ्टी आहे आपला ट्रेड ऍक्टिव्हेट झाला. टाइम घेऊ कारण व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे फास्ट पुढे घेतो. 9:40 to 9:41च्या आसपास रेट घेऊ आपण डायरेक्टली. तर 50 मिनिटांनी पुढे जाऊ. इथे तुम्हाला टाइम दिसतो, इथे तुम्हाला रेट दिसतो अपडेट झालेला. नाईट 41 ला मार्केट 23,582 आलेलं आहे. ठीक आहे, 23,582 इथे दिसते तुम्हाला क्लोज. त्यानंतर आपलं काय सांगितलेलं 23,562च्या खाली सेल करायचं आहे. आता लाईव्ह मार्केटमध्ये आपण तिथे ट्रेड घेऊ, पण आता इथे जे सॉफ्टवेअर आहे हे टेस्टिंगचं त्याच्यामध्ये काही तो रेट दाखवणार नाही. तर आपण इथं एंट्री डेमो म्हणून घेऊया. तर हा नेमकं गुरुवार आहे. गुरुवार म्हणजे एक्सपायरी डे आहे. एक्सपायरी डेला आपलं सजेशन असं असतं की तुम्ही इन द मनी किंवा इतर ऍट द मनी ट्रेड करताना 2 लॉटमध्ये करा. आपण 23,582 जागा 23,600 एक फूट घेऊ आणि 23,550 एक फूट घेऊ. ते पोझिशन मध्ये येऊया. आता आपण 1 मिनिटांनी पुढे जाऊया. रेट आला 23,515. मार्केट एकदम खालच्या साईडला डाऊन झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता 574 अगोदरच्या कॅन्डलचा लो ओपन आहे, नंतर 513 केलं, मार्केट जोरात खाली गेलेलं आहे. ठीक आहे, आपलं प्रॉफिट आपलं झालेलं आहे. तर ती बघूया 815 974. आपल्या पहिल्या कंडिशननुसार 39 पॉईंटचं टार्गेट आपलं ऍक्टिव्ह झालेलं आहे. तर आपण एक लॉट इथं बुक करूया. ज्याच्यामध्ये जास्त प्रॉफिट आहे तो लॉट पहिला बुक करून टाका. ठीक आहे, एक लॉट आपला होल्डिंग मध्ये इथे लिहिलेलं असते होल्डिंग मध्ये. आता आपण पाहूया सेकंड तर आपलं टार्गेट अचीव्ह होत आहे का. या साईडला आपण सेकंडचं आहे. तर बघा 39 पॉईंटचं टार्गेट अचीव्ह झालेलं, 79 पॉईंटचं टार्गेट अचीव्ह झालेलं नाही. बाय साईडला कॉल आला आणि आपण 23 पॉईंटचं मायनस मध्ये गेलं, पण आपण 39 पॉईंटचं इकडे प्रॉफिट झालेलं आहे. तर आपण बघूया बायच्या साईडचा आपलं कॉल पिन दिलेलं आहे ऑलरेडी. 9:43 सांगितलेलं आहे 23,585च्या वर तुम्हाला बाय मध्ये बसायचं. तुम्ही इथे पहा ऍव्हरेज लेवल पण पहा 572, नंतर 584 पॉईंट जास्त हाय केला, तर 585 लेवल क्रॉस नाही केली. तेव्हा केली त्यांनी 9:45च्या कॅन्डल नंतर 946च्या कॅन्डल 555चा हाय केला आणि तिथं तो क्रॉस झालेला आहे. ठीक आहे, तर आपण इथे अल्गो टेस्ट मध्ये जाऊया. तुम्हाला रेट पाहायला मिळेल 572 आलेलं आहे. मार्केट वर साईडला परत आलेलं आहे 574 589. ठीक आहे, आता आपण पाहूया आपल्या इथं बाय साईडला इथे करायचे 23,585च्या वर. तर काळजी घ्या, आपला फूट मधून बाहेर निघावं लागेल. आपण एंट्री घेतली 930 रुपये आपला पहिल्या ट्रेड मध्ये प्रॉफिट झालेला आहे. परत ऑप्शन चेन मध्ये जायचंय. आता आपल्याला बाय साईडला एंट्री घ्यायची म्हटलं तर आपण कॉल घेऊया. कारण की गुरुवार असल्यामुळे पहिला मी इन द मनी ट्रेड घेतो आणि किंवा ऍट द मनी म्हणा तो एक घेतो. आपण पुन्हा ट्रेड मध्ये जाऊया. 1 मिनिट पुढे जाऊया. खाली गेलेले मार्केट काळजी घ्या, आपल्या लॉस होणार. तर तुम्हाला इथे दाखवतो हा बाय साईडचा आपला चालू ट्रेड आहे. बरोबर, बाहेर कंटिन्यू आहे. इथे तुम्हाला खाली जरी जात असेल तर किती पॉईंट खाली गेलेले आहे आणि किती पॉईंट वर आलेले आहे दोन्ही दाखवतो. टार्गेट हिट झालं तर टार्गेट हिट पण दाखवतो. आता पहा इथे तो जास्तीत जास्त 24 पॉईंट पर्यंत मायनस मध्ये खाली गेलेला आहे. आपला स्टॉप लॉस आहे 40 पॉईंटचा, म्हणजे साहजिक आपला स्टॉप लॉस हिट झालेला नाही. जरी स्टॉप लॉस हिट झाला तर तो स्टॉप लॉस हिट म्हणून पण इथं मेसेज देईल. आता 39 पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत. किती वाजता मिळालेले 10 वाजता आसपास. इथे बघा 23,542 मार्केटने हाय केलेला आहे. आपण 10 वाजेपर्यंत आपण त्याला पुढे घेऊन जाऊया. तर इथं 596 दाखवते. 10 वाजून 1 मिनिट 23,743 हाय केला. आपला एक प्रॉफिट मध्ये आलेलं आहे. आता 39 पॉईंटचे टार्गेट येतं फर्स्ट. तिथं आपण तुम्हाला हिट झालेलं आहे. ठीक आहे, आता या रेंज मध्ये गेला इकडे तर इथं 79 पॉईंट टार्गेट द्यायचं झालेलं आहे, पण ते केव्हा झालेलं आहे तुम्हाला इथं पाहायला मिळेल. 79 पॉईंट टार्गेट त्यानंतर ते 2-3 मिनिटांनी झालेलं आहे. आपण पहिलं आता जर 39 पॉईंट झालेलं आहे त्याला एक्झिट करूया. पुढच्या टार्गेटला आपण होल्ड करूया. आपलं 79 पॉईंटचं टार्गेट घ्यायचंय. टार्गेट जे सांगेल तेच टार्गेट घ्या, त्याच्यामध्ये कुठलेही आता चेंजेस करण्याचे कारण नाही. आता आपण मॅक्झिमम हायरली 79 पॉईंटचं टार्गेट म्हणजे त्यांनी हाय केलेला 75% क्लोजिंग आलेला आहे. आपण काही पोझिशन एक्झिट करून टाकूया. ठीक आहे,
आपले झाले 2 ट्रेड आणि याने सांगितलेले तुमची 125 टार्गेट तिसरे आले होते, म्हणजे आपला तिसरा ट्रेड आपला घ्यायचा. तो पण तुम्हाला मॅसेज दिला काय टार्गेट ट्रेड म्हणून, इथं 0 येईल आणि इथं 9 येईल. तिसरं परत ट्रेड तिथं आलेलं आहे, तुम्हाला दाखवत होतो. ट्रेड आपण बाय चालू असताना त्यांनी सांगितलेले खाली जर गेलं परत 621 च्या खाली, 721 च्या खाली गेलं तर मला सेल मध्ये जायचं. इथे पहा इथे 721 त्यांनी लो केलेलं आहे, 20.50 केलेलं आहे. साहजिक आपल्याला इथे सेलरचा कॉल येणार आहे, आपली एंट्री घ्यायची. आपण एंट्री घेणार 10 मिनिटाच्या आसपास आपण बघू. आपल्या इथे रेट काय मिळते तो इथे तुम्हाला रेट अपडेट होते. हे बघा 23 च्या खाली आलेलं आहे. इथं आपल्याला एंट्री घ्यायची फुट साईडला. पुन्हा आपण फुट साईडला आलो. गुरुवार असल्यामुळे इन द मनी आउट ऑफ द मनी किंवा एटीएम म्हणा. आता तुम्हाला ऑलरेडी 974 पॉईंट प्रॉफिट दिसत, तर मग जे पहिला ट्रेड होता आपलं त्याच्यामधलं प्रॉफिट त्याच्यामध्ये इन्क्लूड झालेलं आहे. बाय डिफॉल्ट दिसते तुम्हाला, पण आपल्याकडे हाईक लॉट आहे, हाईक लॉट आहे. ट्रेड नव्हता घेतलेला आपण पहिला. चालू एमटीएम आपला 2266 रुपये अप्रॉक्सिमेटली आपल्याला लागलेले आतापर्यंत 3500 रुपयाच्या आसपास आपण ट्रेड केलेले आहेत. मार्जिन एवढंच लागलेलं आहे. आपण सांगतो 10,000च्या आसपास मार्जिन घेऊन चाला. ठीक आहे, आपण एक मिनिटाने पुढे जाऊया. मार्केट वरच्या साईडला गेलं ताजी घेतो लॉस दाखवणार तुम्हाला. 140 पॉईंट टार्गेट होईल, 39 पॉईंट ते 40 पॉईंट स्टॉप लॉस होईल. जे हिट होईल ते होईल. आपण पुढे जाऊया. आपण डायरेक्टली थोडं फास्ट बघूया आपण टार्गेट केव्हा अचीव झाले. खूप वेळ गेला टार्गेट अचीव व्हायला आणि टार्गेट अचीव झाले आपलं 10:38 आसपास. ठीक आहे, आपण डायरेक्ट पुढे जाऊया. आपलं 39 पॉईंट 521 पासून 573 आसपास, म्हणजे आपलं 39 पॉईंट टार्गेट इथे हिट झालेलं आहे. जो इन द मनी येतो पहिला आपण आउट करू, त्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त होणार असतात. हा कॉल आपण होल्ड करणार आहे फुट साईडचा, का आपलं 79 पॉईंट टार्गेट अजून अचीव झालेलं नाहीये. इथं झालेलं नाही. केव्हा झालेलं आहे 79 पॉईंट टार्गेट अचीव? 11 वाजल्यानंतर ना 11 वाजून 1 मिनिटांनी 538 च्या आसपास लो केलेलं आहे. त्यावेळेस आपलं झालेलं आहे 11 वाजून 1 किंवा 2 मिनिटांनी. आपण ते चेक करूया. फास्ट घेतोय, व्हिडिओ मोठा होतो. ते 541 लो केलेलं आहे त्यांनी. आपण समजूया की आपलं टार्गेट 79 पॉईंट ताजी 521 पासून 541 झालेलं आहे जवळपास. आपण एक बेट घेतलेली आहे. 3 ट्रेड झाले का आपले. मार्केटच्या हिशोबाने तुम्हाला मेसेज येईल टार्गेट हिट झालेले 3 ट्रेड मध्ये झालेलं आहे. तुमचा ट्रेड बंद करा त्या दिवसाचा 11 वाजेल किंवा काही वेळेस तुम्हाला नुकसान वाचतील. प्रॉफिट झाले तुम्हाला 3780 रुपये. एक्झिट करा. आता तुम्हाला दिवसाचा जो आपण एंड ऑफ डेचा डेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं येईल सगळं. इथं एंड पर्यंत ट्रेड केल्या टोटल 6 ट्रेड झाले असते, एवढा प्रॉफिट झाला असता. आपण इंटरडे टार्गेट घेऊन चाललेलो आहे. ते लिहिले इंटरडे टार्गेट आपला 3595 मिळायला पाहिजे. मिळले का 3780 रुपये. साहजिक आहे, गुरुवार असल्यामुळे आपल्याला बेनिफिट फास्ट मध्ये झालेला आहे. ठीक आहे, हे तुम्हाला 14 तारखेचा मी डेमो दाखवलेला आहे. पाहिजे तर तुम्हाला मी 18 तारखेचा पण एक डेमो परत दाखवतो, पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. धन्यवाद.